नागपूरमधील धोंडा मारुती मंदिरात सायंकाळी एक धक्कादायक आणि तितकीच थरारक घटना घडली आहे। मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या पुजाऱ्याला अचानक एक भला मोठा विषारी नाग दिसला आणि काही क्षणासाठी मंदिर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। मात्र पुजाऱ्याच्या सतर्कतेमुळे आणि सर्पमित्राच्या तत्परतेमुळे हा नाग सुखरूप पकडण्यात आलाय। नागपूरच्या धुंडा मारुती मंदिरात गुरुवारी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। मंदिरातील पुजारी ओम मिश्रा हे नेहमीप्रमाणे मंदिरात दिवा लावण्यासाठी गेले असता त्यांच्या नजरेस एक भला मोठा विषारी नाग पडला। नाग मंदिरातील शंकरजीच्या मंदिराच्या मागील बाजूस सरकत असल्याचे दिसताच त्याच्या मनात भीती निर्माण झाली। ओम मिश्रा यांनी तत्काळ आपल्या आईला आवाज देत परिसरातील नागरिकांना सावध केले। त्यानंतर मंदिराचे वरिष्ठ पुजारी दिलीप मिश्रा यांनी वेळ न दवडता सर्पमित्र शुभम पराळे यांच्याशी संपर्क साधला। माहिती मिळताच शुभम पराळे हे अवघ्या 10 मिनिटात घटनास्थळी दाखल झाले। मंदिर परिसरात मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते। सापाचा शोध करण्यात आला असता तो मंदिरातील मार्बलच्या मागे लपल्याचे आढळून आले। काही काळ चाललेल्या शोध मोहिमेनंतर सर्पमित्रांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि कौशल्याने विषारी नागाला सुखरूप पकडले। त्यानंतर नागाला सुरक्षित भरणीत ठेवून नागपूर येथील सेमिनरी हिल्स विभागीय ट्रान्सिस्ट ट्रीटमेंट सेंटर मध्ये नेण्यात आले। वन विभागाच्या अधिकाऱ्याच्या उपस्थित पंचनामा करून नाग त्यांच्या स्वाधीन करण्यात आला। पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नागाला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे। दरम्यान पावसाच्या दिवसामध्ये नागपूर शहरात सापांच्या वावरात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे। यामुळे नागरिकांना घर आणि परिसर स्वच्छ ठेवावा, कचरा किंवा मातीचे ढीग साचू देऊ नयेत, तसेच साप दिसल्यास त्याला इजा न करता तात्काळ सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। पुजाऱ्याची सतर्कता आणि सर्पमित्राची तत्परता यामुळे मंदिर परिसरातील संभाव्य धोका टळलाय। पावसाळ्यात सापांच्या हालचाली वाढत असल्याने नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे। साप दिसल्यास घाबरून न जाता तज्ञांशी मदत घ्या।